श्री गणेशाय नमः. सोमवारची कहाणी. एक काटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 सुनबाई राजाच्या आवडत्या होत्या, पण चौथी नावडती होती. राजा आवडत्या सुनांना चांगलं खायला प्यायला आणि छान लुगडी देत असे, पण नावडत्या सुनेला मात्र उष्ट खरकटं अन्न, जाडं भरडं लुगडं आणि राहायला गुराचा गोठा दिला होता. बिचारी नावडती सून गुरांच्या गोठ्यात राहत असे आणि गोरख्याचे काम करत असे. एके दिवशी ती नावडती सून जंगलात गुरं चरत असताना एका सुंदर बागेत गेली. तिथे नागकन्या आणि देवकन्या शिवाची पूजा करत होत्या. त्या सुनेने अपार भक्तिभावाने शंकराची पूजा पाहिली आणि व्रत कसे करतात ते शिकले. नागकन्याने तिला पहिल्या सोमवारी पूजेचे सर्व साहित्य दिले. ती सून मनोभावे पूजा करू लागली. तिने दिवसभर उपवास केला. शंकराच्या कृपेने दिवसेंदिवस तिच्या गोठ्यात आणि जीवनात सुख समृद्धी येऊ लागली. दुसऱ्या सोमवारी मात्र नागकन्याने तिला स्वतःच्या घरून साहित्य आणण्यास सांगितले. शिवकृपेने तिच्या घरी सर्व काही लख झाले. राजाच्या लक्षात हा चमत्कार आला. राजाला कळून चुकले की नावडती सून कसली दुःखी नसून महादेवांच्या कृपेने तिच्यावर मोठा आशीर्वाद आहे. राजाने तिला माफ करून मान सन्मानाने राजवाट स्थान दिले. तिची भक्ती पाहून तिचा महिमा स्वीकारला. अशी ही शिवाची साधी व पवित्र कहाणी ऐकून एक मूठ अक्षदा किंवा वारंवारे येणारी शिवामूठ महादेवांच्या पिंडीवर वाहतात. सायंकाळी फराळ करून व्रत पूर्ण करतात. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.